लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक पोलिसांना गेल्या 10 महिन्यांपासून गुंगारा देणारा आणि शहरात दहशतीचे पर्याय बनलेला कुख्यात गुंड हर्षद पाटणकर अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे। पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी धावत्या वाहनातून उडी मारल्याने पाटणकर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। हर्षद पाटणकरवर शहरात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आणि गोळीबारासारखे 9हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत। गेल्या रविवारी म्हणजे 15 तारखेला त्याने पंचवटीतील हनुमानवाडी परिसरात आपल्या जुन्या मित्रावर प्राणघातक हल्ला केला होता। तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत गुन्हे शाखेला तातडीने अटकेचे आदेश दिलेत। सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अचल मुदगल यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून पाटणकरचा माग काढला। तो आणि त्याचा साथीदार श्रवण पगारे यांच्यासह शहरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घेराव घातला। पोलिसांना पाहताच पाटणकरने धावत्या वाहनातून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या। या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे आता धाबे दणाणलेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।